इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूर रेल्वे स्थानकात कर्जतहून मुंबईला जाण्यासाठी आलेल्या लोकलमधील फर्स्ट क्लास डब्याचा दरवाजा बंद करणे 3 महिला रेल्वे प्रवाशांना चांगलेच भोवले आहे। हा प्रकार करणाऱ्या 3ही महिला प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी शोधत त्यांच्या विरोधात रेल्वे अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अंबरनाथ, बदलापूर, वांगडी आणि त्या पुढील भागात गेल्या काही वर्षात परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध झाली आहेत। त्यामुळे मुंबई तसेच राज्य आणि परराज्यातील नागरिकांचे मोठ्या संख्येने या शहरामध्ये वास्तव्य वाढले आहे। त्यानुसार मुंबई आणि उपनगरात नोकरीसाठी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्याही त्याच तुलनेने वाढलेली आहे। मात्र प्रवाशांची संख्या वाढत असताना कल्याण ते कर्जत मार्गावर मात्र रेल्वेच्या फेऱ्या, रेल्वेतील डब्यांची संख्या मात्र वाढताना दिसत नाही। त्यात महिला प्रवाशांच्या संख्येतही कमालीची भर पडली असली तरीही महिलांच्या डब्यांचं प्रमाण रेल्वेत तेवढेच आहे। तसेच वारंवार रेल्वे संघटनाकडून मागणी करूनही सकाळी गर्दीच्या वेळेत या मार्गावर महिला विशेष लोकलसाठी कुठेही प्रयत्न होताना दिसत नाहीत। त्यामुळे गेल्या काही काळात रेल्वे प्रवाशांमधील संघर्ष वाढताना दिसत आहे। 3 वर्षांपूर्वी बदलापूर स्थानकावर कर्जतहून आलेली 7:51 लोकलमधील फर्स्ट क्लासच्या डब्यातील काही महिलांनी दरवाजा आतून बंद केला होता। त्यामुळे बदलापूर स्थानकावरील महिलांना डब्यात शिरता येत नसल्याने एकच वाद आणि गोंधळ उडाला होता। यावर अखेर रेल्वे अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत लोकलचे दरवाजे उघडत महिला प्रवाशांना प्रवेश दिला होता। मात्र या प्रकरणात रेल्वे महिला पोलिसांनी लोकलचे दरवाजे बंद करणाऱ्या 3 महिलांचा शोध घेत त्यांच्यावर रेल्वेच्या अधिनियमानुसार कल्याण RPF मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर पुढील कारवाई करणार असल्याची माहिती RPF कडून देण्यात आली आहे।